नाशिक रोडला 2 गटात झालेल्या राड्यात गोळीबार झाल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्री विहितगाव परिसरातील मथुरा चौक इथं 2 गटात झालेल्या राड्यात एका गटाकडून युवकावर गोळीबार करण्यात आला असून एकाच्या मांडीला गोळी लागली। राड्यात झालेल्या मारहाणीत यात 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींना नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान उपनगर पोलिसांनी गोळीबार आणि मारहाण प्रकरणात 2 आरोपींना ताब्यात घेतले। देवळली गाव इथं राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आणि युवकांमध्ये जुन्या कुरापतीवरून आपापसात झालेल्या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झाले। नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा टोळका फोफावत असून पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवावा तरच शहरात शांतता येईल। गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गोळीबार आणि हल्ला प्रकरणी 2 आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली। हल्ला कशामुळे झाला आणि गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत।